मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या प्लॅटफॉर्मवरती. सगळ्यांसाठी अवघड असणारा असा हा टॉपिक जो मेन्ससाठी मुलांना प्रचंड किचकट वाटतो, तो म्हणजेच रिमोट सेन्सिंग म्हणजेच आपण त्याला आय-सी-टी सुद्धा म्हणूयात. आता ज्यावेळेस आपण प्रीचा अभ्यास करत असतो, त्यानंतर आपण मेन्सकडे येतो, तर कुठेतरी असं वाटतं की आता मी प्री जिंकलो म्हणजे माझं खूप म्हणजे मी सगळंच जिंकलो. तर असं नाही, पुढे एक अजून तुम्हाला त्या ठिकाणी बॅरियर मिळतं ते म्हणजेच मेन्सचं. मग ज्यावेळेस आपण मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करतो, तेव्हा तो प्री सारखाच असतो का? प्रीमध्ये आणि मेन्समध्ये फरक काय? ह्या बऱ्याचशा शिक्षकांनी तुम्हाला सांगितलंय. पण जर आपण विज्ञानाकडे आलो, तर तुम्हाला सायन्स एंड टेक्नॉलॉजी हा विषय इथे बघायला मिळतो. प्रीमध्ये तुम्ही जनरल सायन्समध्ये सगळ्याच गोष्टी अभ्यासलेल्या असतात. पण ज्यावेळेस तुम्ही मेन्सकडे येता, तेव्हा रिमोट सेन्सिंग, आय-सी-टी ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात, तेव्हा तुम्हाला असं वाटतं कुठेतरी, की आता हा टॉपिक आपण स्किप करावा. पण खरंच हा टॉपिक स्किप करण्यासारखा आहे का? की आपल्याला स्कोरिंग देऊ शकतो? तर हे तुम्हाला ठरवता येईल ह्या लेक्चरनंतर. पण ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते, की तुम्ही जनरल सायन्सचा तर अभ्यास केलाय, तर रिमोट सेन्सिंगचं काय? तर रिमोट सेन्सिंग इथे आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी कोणती वापरावी, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी याच्या लेक्चरमध्ये काय ते प्लॅनिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. मग ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते, की प्लॅनिंग करायचं, मग फक्त सिलेबस समजून घ्यायचं का? तर नाही. त्याचबरोबर त्याचा अभ्यास कसा करायचा? लक्षात राहत नसेल तर त्यासाठी काय करावं? तुम्ही पी-वाय-क्यू सोडवताना तुम्हाला कोणती अडचण येते किंवा मग इथून पुढचे प्रश्न सोडवताना ती अडचण येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते, की रिमोट सेन्सिंग, आय-सी-टी तेव्हा तुमच्यासमोर फक्त एवढंच येतं का, की रिमोट सेन्सिंग झालं, की सेन्सर वगैरे असतात आणि जर आय-सी-टी म्हटलं तर कॉम्प्युटरचे पार्ट्स. तर नाही. याच्यामध्ये मुख्यतः काही असे घटक आहेत, की ज्याच्यावरती एम-पी-एस-सी आयोग वारंवार प्रश्न विचारतो. त्यानुसार आपल्याला याचा सिलेबस ठरवावा लागतो. मग हा सिलेबस कसा आहे तर पाहूया. तर जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील किंवा मग तुम्हाला तिथे टार्गेट करायचं असेल, टॉप स्कोरिंग विषय तो बनवायचा असेल, तर तुम्हाला आधी त्याचा सिलेबस लक्षात घ्यावा लागेल. मग जर आपण एम-पी-एस-सीचा विचार केला, तर एम-पी-एस-सीने आपल्याला फक्त नाव दिलंय, की आय-सी-टी. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस जो आहे तो डिकोड त्यांनी कसाच केलेला नाहीये. मग ज्यावेळेस आपल्याला सिलेबस प्रिसाईज केलेला नसतो, त्यावेळेस आपल्याकडे एकच मार्ग उरतो, तो म्हणजे पी-वाय-क्यू वरून जाणं. मग ज्यावेळेस तुम्ही मागील सगळे पी-वाय-क्यू बघता, आता तुमच्याकडे कमीत कमी 5 ते 6 पेपर्स असतील 2023, 24 आणि आता 25ला काही झालेले. मग तुम्ही जर त्याच्या मेन्सचा पेपरचा अभ्यास केला, तर तुम्हाला लक्षात येईल, की पी-वाय-क्यू विचारताना आयोग स्पेसिफिक टॉपिक पकडतोय. कुठेही विचारत नाहीये. जर तुम्ही रिमोट सेन्सिंग पाहिलं, आय-सी-टी पाहिलं, तर याच्यावरती मुलांच्या डिग्र्या आहेत. मग आपल्याला एवढं डिटेल जायचंय का? तर नाही. जिथपर्यंत आयोग आपल्याला कन्सेप्ट विचारू शकतं, जिथपर्यंत क्वेशन जाणार आहे, तिथपर्यंतच आपल्याला जायचंय. मग हे आपल्याला कळणार कसं, की आयोग कुठपर्यंत जातं? तर लेक्चरनुसार. ज्यावेळेस तुम्ही त्याचा सिलेबस करता, व्यवस्थित नोट्स करता, त्यावेळेस तुम्हाला तो जो काही सिलेबस आहे, तो सब्जेक्ट आहे, तो अत्यंत आवडीचा होऊन जातो. जेव्हा तुम्ही प्री करत असता, तेव्हा बरेचसे विषय तुम्हाला नवीन असतात. हिस्ट्री नवीन असतो, जिओग्राफी नवीन असतो. जे काही तुम्ही इकॉनॉमिक्स शिकता, पॉलिटी शिकता आणि सायन्स तर बऱ्याचशा मुलांचा न आवडीचा असतो. मग हे सगळे विषय जर तुम्ही पार पाडून इथपर्यंत येताय मेन्समध्ये, तर मग साधा रिमोट सेन्सिंगचा टॉपिक तुम्ही स्किप का करावा? मग जर आपण रिमोट सेन्सिंग बघतोय, तर रिमोट सेन्सिंगचा अभ्यास, त्याची स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये कसे मार्क्स मिळवायचे आणि त्याच्या पी-वाय-क्यूचं एनालिसिस कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. मग ज्यावेळेस आपण म्हणतो, की मुलं अभ्यास करतात, अभ्यासाला बसतात, मग काही अडचणी त्यांच्यासमोर असतात. ठीक आहे. आता शिक्षक म्हणून आमच्यासमोरही काही अडचणी असतात, की मुलांना कसं शिकवावं, त्यांना प्रश्न कसे द्यावेत, ते कसे मार्क्स मिळवतील, त्यांना कसं सोपं जाईल. तसेच तुमच्यासमोरही प्रश्न असतात. तुम्हाला सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न, की मी अभ्यासाला मन लावून बसू कसं? हो की नाही? मग ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता, तर मग तुम्ही बसता तर कसे बसता? एकाग्रतेने? तर नाही. अभ्यासाला बसलं की वाचन, मग वाचन झालं की मध्येच डोक्यात येतं, की "अरे, हे माझ्या लक्षात राहील का? मी तर वाचतोय, मग माझा वेळ वाया जाईल का?" तर हे जे काही तुमच्या मनात प्रश्न येतात, तर या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार. मग मुलांसमोर मुख्य प्रश्न काय येतात? तर सगळ्यात पहिला विषय येतो, की तंत्रज्ञान म्हणजे जे काही टेक्नॉलॉजी आहे, तर याचा सिलेबस काय? मग आता आयोगाने तर फक्त सांगितलं, की आम्ही तुम्हाला आय-सी-टीवरती, टेक्नॉलॉजीवरती क्वेशन्स विचारणार. पण मग प्रिसाईज कुठे केलाय? मग आम्ही अभ्यास करावा कुठून? सोर्स काय वापरावा? दुसरा प्रश्न तुमच्या समोर असतो, की आता सिलेबस तर कळाला, मग त्याचा अभ्यास कसा करावा? यासाठी पण काही गोष्टी माहिती पाहिजेत. ते पण होऊन जातं. आता सिलेबस कळाला, अभ्यासही केला, रिव्हिजनही मारल्या, मग मार्क का पडत नाहीत? आम्हाला पी-वाय-क्यू का सुटत नाहीत? प्रश्न का सुटत नाहीत? हा अजून एक प्रश्न समोर राहतो. मग जेव्हा तुम्ही तिसऱ्या प्रश्नापर्यंत पोहोचता, की मार्क्स कसे मिळवायचे, तेव्हा तुम्हाला वाटतं, की "अरे यार, हे कुठेतरी चुकलंय." हो की नाही? कधी कळतं हे? जेव्हा तुम्ही मार्क्स कसे मिळवायचे किंवा मार्क्स मिळवण्यापर्यंत पोहोचता. मग जर तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला कळतं, की अरे हा मार्ग चुकीचा होता, तर मग आधीपासूनच तुम्हाला कळायला पाहिजे, की योग्य मार्ग कोणता होता. हो की नाही? इथे येऊन उशीर करण्यापेक्षा आणि आपली मेन्स जाण्यापेक्षा, पुन्हा प्रीचे पाढे 55 करण्यापेक्षा,
सुरुवातीलाच तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरता तर ती 100% करेक्ट असली पाहिजे. पण ज्यावेळेस आपण एक-एक प्रश्न समोर बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की सायन्स एंड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट मेन्ससाठी आहे. मग त्याच्यामधला जो काही सायन्स घटक आहे आणि दुसरा त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे. तर या 2 विभागांमध्ये सायन्स एंड टेक्नॉलॉजी आयोगाने आपल्याला डिव्हाईड करून दिलंय. मग ज्यावेळेस तुम्ही बघता की सायन्स तर इथे तुम्हाला काय मिळणार आहे? जनरल सायन्स म्हणजेच काय? तर सामान्य विज्ञान. मग सामान्य विज्ञानामध्ये आता तुम्ही प्रीला जेवढं केलंय, खूप इनफ असतं ते. कारण जेव्हा तुम्हाला प्रीचं शिकवत असतो, त्याच वेळेस आम्ही मेन्स पण शिकवत असतो. ठीक आहे? पण ज्यावेळेस तुम्ही जनरल सायन्स बघता, मग इथे जो तुम्हाला सिलेबस आहे तो तोच आहे. त्याच्यामुळे याला फक्त तुम्ही रिवाईज करणार आहात. इथे तुम्हाला अभ्यास नाही करायचा. इथे फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आणि पी-वाय-क्यू सोडवायचेत. ओके? मग जेव्हा तुम्ही जनरल सायन्स बघता, सामान्य विज्ञान बघता, मग आता आपल्याला एम-पी-एस-सी करायची नाहीये, हो की नाही? तुम्हाला डॉक्टर वगैरे व्हायचं नाही, की तू विज्ञानाचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे इथे तुम्हाला हेल्थ असेल, त्यानंतर न्यूट्रिशन असेल, आरोग्य आणि पोषण, हेल्थ आणि न्यूट्रिशन याच्यावरती प्रश्न विचारतच नाहीत. ठीक आहे? म्हणजे हा सिलेबस अजून कमी झाला. मग तुम्हाला इथे मुद्दा काय उरलाय? तुम्ही जो प्रीला अभ्यास केलाय, तो प्रीचा अभ्यास फक्त रिवाईज करायचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. टेस्ट सीरीज तुम्हाला मिळतात, त्या टेस्ट सीरीज मधले क्वेश्चन सोडवायचे, त्याचं एनालिसिस करायचं आणि त्याच्या शॉर्ट नोट काढून तेवढंच वाचायचं. तर जेव्हा तुम्ही ही टेस्ट सीरीज म्हणते मी, तेव्हा टेस्ट सीरीज तुम्ही प्रीला पण केलेल्या असतात. मग त्यावेळेस तुम्ही जे एनालिसिस केलंय, ते आता तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये असेल. मग तुम्ही फक्त रीड करायचंय आणि सिलेबस कव्हर करायचा आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचा. आता ज्यावेळेस तंत्रज्ञान बघतो, तर तुम्हाला बरेचसे मुलं असे सल्ला देतील, की टेक्नॉलॉजीचा सिलेबस स्किप करा. ते येऊन तर 8 क्वेश्चन येतात. हे 8 क्वेश्चन महत्त्वाचे नाहीत का? हो की नाही? मग जेव्हा आपण डिव्हायडेशन बघतो, तेव्हा इन टोटल 20 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. त्यातले 12 क्वेश्चन आपल्याला सायन्समध्ये आहेत आणि 8 क्वेश्चनसाठी आपल्याला टेक्नॉलॉजी करायचं आहे. मग काय-काय असतात आजूबाजूला आपल्या, हो की नाही? मग ते सांगतात, की 8 क्वेश्चन तर आहेत, मग त्याच्यापेक्षा टॉपिकच स्किप करून टाक. विचार करा, 1 प्रश्न 2 मार्काला आहे मेन्सला. टोटल 16 मार्क्सचा विषय तर एक-एक मार्कवरून मेरिटवर जातात. हो की नाही? मग आपण खूपदा बघतो, की पॉइंटवरून एखाद्याचं मेरिट राहतं, एखाद्याचं 0 पॉइंटवरून राहतं, एखाद्याचं 1 मार्काने, 2 मार्काने. मग इथे असणारा जर आपल्याला प्रत्येक मार्क महत्त्वाचा वाटतो, तर मग हे 16 मार्क का महत्त्वाचे नाहीत? हो की नाही? आणि तुम्हाला जे सांगतायत मुख्यतः, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं बंद करा. तुम्हाला शिक्षक असतात, आजूबाजूने मार्गदर्शक असतात, त्यांचा सल्ला घ्या. उगाच गेलाय चहा प्यायला आणि तिथेच कोणाचा तरी सल्ला घेत बसलाय. आपण काय त्याला फी भरली आहे का तेव्हा तो तुम्हाला योग्य सांगणार आहे? त्याच्यापेक्षा तुम्हाला शिक्षक काय सांगतायत, तुमचे मार्गदर्शक जे तुम्ही निवडलेले असतात, त्यांचाच सल्ला घ्या. आणि मुख्यतः तुम्ही जो पेपर बघणार आहात मेन्सचा, ते मेन्सपर्यंत येण्यासाठी तुम्ही जे कष्ट प्रीला घेतलेत, ते पण डोळ्यासमोर ठेवावेत. हो की नाही? जेव्हा तुम्ही प्रीला केलेले कष्ट आठवतात, तेव्हा कुठेतरी मनामध्ये असं असतं, की नाही यार काही करून ही मेन्स निघाली पाहिजे. मग ही मेन्स काढण्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान केलं पाहिजे. वाटेल ती गोष्ट करा, जीव पणाला लावा, 2 दिवस झोपले नाही तरी चालेल, तिसऱ्या दिवशी झोपा, पण अभ्यास पूर्ण करा. जेव्हा पण आपण एखाद्या एरियामध्ये जातो, की आता इथे खूप सारा क्राउड आहे, खूप सारे मुलं एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करतायत. असं वाटतं खूप कॉम्पिटिशन आहे. पण कॉम्पिटिशन मुळात कमी आहे. अभ्यास करणारे आणि मेन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणारे फार कमी आहेत. मग तुम्ही जर त्या योग्य दिशेने अभ्यास करणाऱ्यांमध्ये जर मोडत असाल, तर तुम्हाला पोस्ट घेण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. मग हे जे 8 मार्क हे जे 16 मार्क्स आहेत, हे जे 8 प्रश्न आहेत, यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय, ते आपण पाहूया. मग ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते, की सायन्स झालं, की तुम्ही प्रीसाठी सायन्सचा स्टडी केलाय. त्याच्यामधनं पण तुम्हाला हेल्थ आणि न्यूट्रिशन कमी झालं. मग आता राहिला काय तो टेक्नॉलॉजीचा पार्ट. मग जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा विचार केला, तर टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काही भाग मिळाला बघा. मग सगळ्यात पहिलं आपण म्हणूया आय-सी-टी. मग जेव्हा तुम्ही आय-सी-टी बघता, आता तुम्ही सगळेच जण कॉम्प्युटर वापरताय, हो की नाही? मग कॉम्प्युटरची सुरुवात कशी झाली? कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशा होत गेल्या? पहिला कॉम्प्युटर होता, तिथून पुढे कोणते-कोणते बनवले गेले? किती प्रकार पडतात? यासारख्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला आय-सी-टीमध्ये करायचा आहे. ओके. मग आय-सी-टीमध्ये तुमचं सॉफ्टवेअर आलं, हार्डवेअर आलं. तुम्ही जे वेब नेटवर्किंग बघताय ते वेब नेटवर्किंग आलं. आता हे इम्पोर्टंट काय? तुम्ही जेव्हा पण काय म्हणतात अधिकारी व्हाल आणि तुम्ही शासनामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जाल, तेव्हा आता जर तुम्ही पाहिलं तर कागदपत्रांचा वापर फार कमी आहे. मग कागदपत्र वापरायचे नाही, मग तुम्हाला वापरायचंय काय? तर हेच तंत्रज्ञान तुम्हाला तिथे वापरायचंय. मग हे तंत्रज्ञान तुम्हाला इथे शिकावंच लागेल, तरच तुम्ही त्याचा वापर करू शकाल. मग जर आपण आय-सी-टीमध्ये बघायला गेलो, तर आपल्याला हार्डवेअर, सॉफ्टवेअर कळालं. वेब नेटवर्किंग, तुम्ही नेटवर्क कसं वापरताय. त्याचबरोबर जो काही कॉम्प्युटर आहे, तो कसा मिनिमाइज होत गेला. सुरुवातीला आपण ऐकलेलं असतं, की सुरुवातीला जो कॉम्प्युटर मागितला, तो खूप मोठा रूम एवढा होता. आता साध्या तुमच्या हाताच्या घड्याळामध्ये सुद्धा कॉम्प्युटर आहे. स्मार्ट वॉच वापरता की नाही तुम्ही, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटर बघायला मिळतं. मग हे एवढंच
आकुंचन कसं झालं, एवढं सगळं छोटं कसं झालं, याची साईज कमी करण्यामागे काय कारण होतं, मायक्रो प्रोसेसर कसे वापरले जातात, कोण कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या. आणि जर आपण टोटल 8 क्वेश्चन बघितले ना, तर 4 क्वेश्चन आपल्याला आयसीटी वरती येतात, हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर याच्यामध्ये होणारे मग सायबर क्राईम असतील, त्याचबरोबर विविध ज्या काही शासनाच्या गव्हर्नमेंट स्कीम येतात, योजना असतात, पेन्शनसाठी समजा भविष्य आहे, ह्यासारख्या जे काही वेगवेगळ्या उदाहरणं आपल्याला बघायचे आहेत, तर त्या स्कीम्स पण आपण याच्या अंडर स्टडी करणार आहेत. त्याचबरोबर मुख्य म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, की आयसीटीमध्ये आपल्याला सायबर क्राईम पण पाहिजे. तर बघा सायबर क्राईमवरती सुद्धा एक क्वेश्चन हमखास विचारला जातो. त्यामुळे हा पण आणि अवघड टॉपिक नाहीये हा सायबर क्राईम. तुम्ही सहसा खूपदा शब्द ऐकला, की सायबर क्राईम होतं, असं होतं, तसं होतं. पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जर माहिती आहेत ना, तर त्याचा फक्त कन्सेप्च्युअल अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि दुसरा पार्ट पडतो तो म्हणजे रिमोट सेन्सिंग ज्याच्यामध्येच बघा, आता रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, जीआयएस आणि जीपीएस हे चारही टॉपिक एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. मग जर मी तुम्हाला 4 मार्क इकडे डिव्हाईड करून दिले आयसीटीमध्ये, तुमचे 4 क्वेश्चन उरतात. एक उरतो रिमोट सेन्सिंगला, एक एरियल फोटोग्राफी, एक जीपीएस आणि एक जीआयएस. 4 क्वेश्चन डिव्हाईड होतात. आता जर आपण बघितलं, की हे ठीक आहे मॅडम, तुम्ही आयसीटी सांगितलं, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आम्ही ऐकतोय, सायबर क्राईम आम्ही ऐकतोय, गव्हर्नमेंटच्या स्कीम पण आम्ही ऐकल्यात. ठीक आहे. किंवा तुम्ही जे आज काही फोनपे, जीपे वापरताय की नाही, तर कुठून आलं तर हे आयसीटीमधनंच. तुम्ही जे तुमच्या फ्रेंड्सला असेल, फॅमिलीला असेल, जे मेसेजेस करता. आता बघा तुम्ही WhatsAppवरती किंवा Instaला एखादा मेसेज केलाय. ठीक आहे. आता मेसेज केलाय तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला आणि तो गेला तुमच्या वडिलांना, तर चालेल का? मग हा गोंधळ का होत नाही? हा गोंधळ न होण्यामागं कारण काय? किंवा आपण जो मेसेज पाठवला तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये त्याच व्यक्तीला जातो किंवा आपल्याला जर एखाद्याला एखादा डॉक्युमेंट पाठवायचा, एखादी फाईल पाठवायची, तर त्या विशिष्ट व्यक्तीलाच ती पोहोचते. मग असं का होतं? तर याच्यामागे काय तंत्रज्ञान आहे? त्या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये केला जातो. आता दुसरी गोष्ट येते, ती म्हणजे रिमोट सेन्सिंग. सुदूर संवेदन, त्यानंतर एरियल फोटोग्राफी, छायाचित्रण जे आहे, हवाई छायाचित्रण, त्याचबरोबर जीआयएस आणि जीपीएस. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, जीआयएस आणि जीपीएस ह्या तुम्ही खूप जवळून बघता. Google मॅपचा वापर सर्रास सगळेच करतायत. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण इकडे जातो, तर त्याच्या आधी आपल्याला बघायची आहे ती एरियल फोटोग्राफी. मग सगळ्यात पहिले एरियल फोटोग्राफी का महत्त्वाची? कारण याच्यापासून रिमोट सेन्सिंग मिळाली. रिमोट सेन्सिंगपासून जीआयएस आलं आणि जीआयएसमुळेच जीपीएस वापरतो आपण. म्हणजे ह्या सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत. मग जर आपण बघितलं, की तुम्हाला जर मी एरियल फोटोग्राफी शिकवायला सुरू केलं, तर तुम्हाला जीपीएस कधी संपेल हे सुद्धा कळणार नाही. इतका सोपा हा टॉपिक आहे. फक्त काय करावं लागतं, की तुम्हाला त्याच्याकडे कन्सन्ट्रेशन आहे ना, ते तिकडेच पाहिजे. नाहीतर तुम्ही अभ्यासाला बसलाय, पुढे मॅडम ओरडतायत, मॅडमचं लेक्चर चालू, तुमचं दुसरंच काहीतरी चालू आहे. मनात एकच विचार असतो, होईल का नाही? रिमोट सेन्सिंग तर अवघड आहे, समजेल का नाही? अरे लेक्चर चाललंय पुढे ते तर करा ना. आता मी तुम्हाला शिकवतीये, मग तुमचं काम काय आहे, की सिलेबस काय तो बघायचा आहे. नाहीतर मी हे सांगते आणि मध्येच इकडं, की आता नाही आयसीटीमध्ये काय काय असेल. आता मी हे सांगते ना, तर लक्ष इथे असावं. रिमोट सेन्सिंग शिकताना किंवा हा जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो शिकताना तुम्हाला फक्त लागतं ते कन्सन्ट्रेशन. तुम्ही जर लक्ष केंद्रित करून पाहिलं, तर तुम्हाला काही वाचायची पण गरज पडणार नाही. ठीक आहे. मग जेव्हा आपण एरियल फोटोग्राफी बघतो, तर सोपं आहे पहा. हवाई छायाचित्रण, हवेमध्ये जाऊन फोटो काढायचे. हो की नाही? मग हवेमध्ये जाऊन फोटो कसे काढायचे? तर तुम्ही सगळे ड्रोन बघताय, हो की नाही? लग्न कार्यात जेव्हा तुम्ही जाता एखाद्याच्या, तेव्हा तुम्ही ड्रोन वगैरे बघता. मग हे ड्रोन काय आहे तर एरियल फोटोग्राफी, हवाई संवेदन. त्यानंतर जर आपण रिमोट सेन्सिंग बघितलं, तर रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? आता बघा, आपल्या पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपण वेगवेगळे मॅप तयार केले. म्हणजे जीपीएस आलं, जीआयएस आलं. मग पृथ्वीच्या वरती असं कोणीतरी असेल ना, की जो सगळी माहिती कलेक्ट करतोय. मग तो कलेक्ट करणाराच असतो रिमोट सेन्सिंगमध्ये सॅटेलाईट किंवा ते सॅटेलाईटची जी रचना आहे, त्याच्यावरती आपण जे सेन्सर बसवलेत, त्याचा स्टडी म्हणजेच काय तर रिमोट सेन्सिंग. रिमोट म्हणजे काय? एखादी गोष्ट चालवणे. कशाने तर? सेन्सिंग म्हणजेच काय? सेन्सरच्या हेल्पने. मग याच्यामध्ये तुम्हाला 2च शब्द दिसतात. रिमोट. तर तुम्ही टीव्हीचा पण चालवता, हो की नाही? म्हणजेच काय तर त्याला थोडक्यात आपण म्हणू, की तुम्ही त्याला कंट्रोल करताय. आणि कशाला तर? सेन्सर्सला. मग तुम्ही ज्या सेन्सर्सच्या मदतीने एखाद्या गोष्टीचं माहितीचं कलेक्शन करता किंवा सगळ्या गोष्टी कलेक्ट करून त्याच्यापासून जीआयएस असेल, जीपीएस असेल, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती गोळा करता. तेच आपल्याला शिकायचंय कुठेतरी रिमोट सेन्सिंग. आता फोटो काढले, त्याबरोबर सेन्सिंगमुळे आपल्याला माहिती मिळाली सेन्सरच्या मदतीने. त्यानंतर काय झालं तर जीआयएस आलं. जीआयएस म्हणजेच काय? तुम्ही जे नकाशे काही बघताय, तर ते सगळे नकाशे बनवलेत कशाच्या मदतीने? तर जीआयएस. त्यालाच आपण जीआयएस पण म्हणू शकतो. जीएस म्हणजे काय? तुम्हाला दाखवतं ते, की कुठे काय आहे. ठीक आहे बा तुमचं घर इथे आहे, तुमच्या मैत्रिणीचं घर इथे आहे, मित्राचं इथे आहे, नातेवाईकांचं इथे आहे, तुमचे क्लासेस इथे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठे कळणार तर जीआयएसमध्ये.
आता तुम्हाला हे तर कळालं, की ठीक आहे, हे इथे-इथे आहे, पण तिथे जायचं कसं? तो जो मार्ग आहे, तो मार्ग दाखवणार तुम्हाला जी-पी-एस. बस एवढाच सिलेबस आहे. बघा, आय-सी-टी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सायबर क्राईम, गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि आय-टी ॲक्टवरती सुद्धा आता प्रश्न येतात. त्याच्यामुळे आय-टी ॲक्ट. असे काही मोजके टॉपिक आपण याच्यामध्ये बघणार. त्याचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणार, त्याचं एनालिसिस, बस पेपरला तुम्ही प्रिपेअर. त्यानंतर या दुसऱ्या पार्टमध्ये हवाई छायाचित्रण शिकायचंय. फक्त जास्तीत जास्त याला 1 तास लागेल तुम्हाला समजायला. लगेच कळेल. रिमोट सेन्सिंग ज्याच्या मदतीने आपण जी-आय-एस करतोय. जी-आय-एसमुळे जी माहिती मिळाली तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जी-पी-एस वापरतोय. बस एवढंच. परीक्षेला तुम्ही बसताय, अभ्यासक्रम तुम्हाला कळतोय, तुम्ही माहिती कलेक्ट केली रिमोट सेन्सिंगच्या मदतीने. तुम्ही आता पेपरला जाणार आहात, ठीक आहे. मग पेपरला जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर अभ्यास जी-आय-एसच्या मदतीने कळतं, की आता असा-असा अभ्यास आहे. हिस्ट्री पण आहे, जिओग्राफी पण आहे, रिमोट सेन्सिंग पण आहे, टेक्नॉलॉजीच्या पार्टमध्ये सगळा सिलेबस आलाय, सायन्स पण आहे. ह्या गोष्टींचा तुम्ही माहिती घेतली. पण आता तिथपर्यंत पोहोचायचं कसं? तर हा मार्ग दाखवणारा कोणीतरी असतो. मग तो मार्ग रिमोट सेन्सिंगमध्ये दाखवतो जी-पी-एस आणि तुमच्या आयुष्यात दाखवणारे सी-एम-ओ. हो की नाही? मग आपण जे करणार आहोत, तर ते ह्या पद्धतीने सगळं स्टेप बाय स्टेप जायचंय. आता मध्येच तुम्ही उचलायचा जी-पी-एस आणि जी-पी-एससाठी अभ्यासायचा, त्यानंतर एरियल फोटोग्राफी. तर त्याने काय होईल, तर तुमच्या डोक्यामध्ये जो गोंधळ आहे की नाही, तो गोंधळ प्रचंड प्रमाणात वाढेल. त्यामुळे आपण कधीही शिकताना आधी एरियल फोटोग्राफी वाचा, त्यानंतर रिमोट सेन्सिंग वाचा. त्याच्या मदतीने तुम्ही पुढे जी-आय-एस, जी-पी-एस बनवताय, जे खूप छोटे-छोटे टॉपिक्स आहेत. हे 2 वाचा. आता जी-आय-एस वरती आणि जी-पी-एस वरती एक मुख्य गोष्ट आहे, की याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर झाली ना या चारहींची पण, आता एरियल फोटोग्राफी तर बऱ्याच जणांना कळते, पण ह्या तिघांच्या जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तर आयुष्यात तुमचा प्रश्न चुकत नाही. आता ट्रिक्स येतात त्या इकडे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. आता ठीक आहे, आम्हाला सिलेबस तर कळाला, की हार्डवेअर, सॉफ्टवेअर पण पाहायचं, सायबर क्राईम पण पाहिजे, आय-सी-टीचा काही टॉपिक बघायचा, रिमोट सेन्सिंग, त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी, जी-पी-एस आलं, जी-आय-एस आलं. पण मग हे करायचं कसं? हो की नाही? आता अभ्यासक्रम झाला. आता तुमची जी काही तंत्रज्ञानाची म्हणजे टेक्नॉलॉजीची काही अभ्यास पद्धती आहे, ती सेम स्ट्रॅटेजी वापरायची, जी तुम्ही कधी वापरली आहे? प्रीला वापरली आहे. सगळ्यात आधी लेक्चर करायचे. ठीक आहे. लेक्चर करत असताना आपलं मन त्याच्या समोरच असावं. नाहीतर फक्त आपण त्याच्या समोर बसलो आणि आपलं मन सगळं पुन्हा फिरून येतंय. असं नकोय. तुम्ही सगळ्यात आधी पूर्ण कन्सन्ट्रेशनने, पूर्ण लक्ष केंद्रित करून लेक्चर करायचे. त्यानंतर तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी. बघा, त्यावेळेस तुम्ही एखादं लेक्चर बघताय, तुमच्या समोर लेक्चर चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की "हां यार, हा शब्द मला नवीन दिसलाय." तुम्ही तो पटकन पेपरवरती लिहून घ्यायचा आहे. तो लिहून घेऊन त्याच्या खालचा काही डाटा आणि तिथे तुम्ही त्या कन्सेप्टवरती काम करायचंय. ठीक आहे. 1 तास लेक्चर झालं तर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही त्या रिव्हिजनला दिला पाहिजे. कन्सेप्ट क्लॅरिटी एकदा झाली, की हां, एरियल फोटोग्राफी म्हणजे हवेतून जाणे आणि हवेत गेल्यावरती त्या एका प्लॅटफॉर्मला कॅमेरा बसवलेला असतो आणि त्या कॅमेऱ्याने आपण फोटो कॅप्चर करतो. झालं एरियल फोटोग्राफी. पण मग पहिला फोटोग्राफ कोणी काढला? तिथपर्यंत जाण्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो का? मग प्लॅटफॉर्म शब्द किती महत्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं. सेन्सर्समध्ये सेन्सर, कॅमेरा नाही. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला तिथे कन्सेप्ट क्लॅरिटीने कळून जातात. आता कन्सेप्ट पण कळाली, की आता हां, मला फिक्स कळतंय, की हा काय आणि तो काय. दोघातला फरक कळतो, की रिमोट सेन्सिंग वेगळं आहे, एरियल फोटोग्राफी वेगळं आहे, जी-आय-एस वेगळं आहे आणि जी-पी-एस वेगळं आहे. आता मुद्दा येतो तुमच्या पी-वाय-क्यूकडे. तुम्ही जाता पी-वाय-क्यू सोडवायला. असा खूप मोठा पेपर असतो, उचकता-उचकता. तुम्हाला कुठेतरी 8 प्रश्न दिसतात. ते 8 प्रश्न वाचताना आहे ना, तुमच्या मनामध्ये आधी गोंधळ असतो, की "अरे बापरे! ते 8 प्रश्न मला सुटतील का?" का नाही सुटणार? तुम्ही कन्सेप्ट क्लॅरिटी केली लेक्चर व्यवस्थित केलंय, प्रश्न सुटायलाच पाहिजेत. जेव्हा तुम्ही ठरवता ना, की आत्ता माझं सगळं क्लिअर आहे आणि तुम्ही प्रश्न सोडवणारच, मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवत जा आणि पॉझिटिव्हिटीने पेपर सोडवायला बसत चला. कुठलाही पेपर सोडवा तुम्ही. आयोगाचा सोडवा, टेस्ट सीरीजचा सोडवा किंवा घरी प्रॅक्टिस करताय तोही पेपर सोडवा. तेवढीच पॉझिटिव्हिटी माणसाच्या मनामध्ये पाहिजे, की नाही यार, ते राहिलंय ते राहू द्या. पण माझ्या मनामध्ये मी जेवढं काही व्यवस्थित केलंय, ते तरी मला निदान व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. पी-वाय-क्यूचं एनालिसिस करायला बसले, क्वेश्चन्स काही सुटले, काही सुटले नाही. मग जे सुटलेत ना, त्याच्यावरती पण लक्ष द्यायचं आणि जे नाही सुटलेत त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं. मग जे तुम्हाला प्रश्न नाही सुटलेत, मग का नाही सुटलेत? इथे कुठे मला काहीतरी वेगळं वाटतंय, कुठे कन्सेप्ट कळाली नाहीये. मग त्या कन्सेप्टवरती तुम्ही रिटर्न जायचं. ठीक आहे. कारण की तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तर पी-वाय-क्यू सुटले असते ना. मग पी-वाय-क्यू कळले नाही, की परत कन्सेप्टवरती जायचं. व्यवस्थित थोडा वेळ वाचायचं. ते वाचून परत पी-वाय-क्यूकडे यायचं. सोडायचे काय नाहीयेत आपल्याला पी-वाय-क्यू. डायरेक्ट उडी नाही मारायची, की लेक्चर झाले, कन्सेप्ट झाली आणि डायरेक्ट मी प्रॅक्टिसला येणार. प्रॅक्टिसला येऊन लगेच होत नसतं. त्यासाठी तुम्हाला पी-वाय-क्यूचं एनालिसिस करायचंय आणि मग तुम्हाला करायची ती प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर हे 3 टप्प्यात होणार आहेत. मग तुम्ही जर मधूनच उडी मारली, तर ते काय शक्य होणार नाही. आणि मग सल्ला देणारे तसेच असतात. डायरेक्ट लेक्चरवरून कुठे येतात तर प्रॅक्टिस होते.
ठीक आहे. लेक्चर करतात त्यांना वाटतं नाही, नाही आता मी आइन्स्टाईन झालो आणि आता मी डायरेक्टली प्रॅक्टिसला जातो. असं शक्य नसतं. आणि मग तेच तुम्हाला सांगतात, की नाही, नाही टेक्नॉलॉजीचा पार्ट खूप अवघड आहे, स्किप करून टाक. ठीक आहे. मग तुम्ही येताना स्टेप बाय स्टेप या. त्याच्यानंतर लास्टला तुम्ही जेव्हा उरता तेव्हा तुम्ही प्रॅक्टिससाठी वेळ द्या. अभ्यास व्यवस्थित असेल तर कुठलीही प्रॅक्टिस पेपर असेल, कुठलाही टेस्ट पेपर असेल तुम्हाला तो इझिली सोडवता येतो. पी-वाय-क्यू जेव्हा आपण बघतो, बघा आता पी-वाय-क्यूचं एनालिसिस मुळातच आम्ही तुम्हाला शिकवताना केलेलं असतं. कारण की जर आयोगाने सिलेबसच दिला नाहीये, तर पी-वाय-क्यूचं एनालिसिस करूनच आम्ही तुम्हाला लेक्चर्स देतोय, शिकवतोय, सिलेबस देतोय. त्याच्यामुळे तुमचं इथे अर्धं काम झालेलं असतं. पण आता फक्त राहतं काय, तर तुम्ही प्रश्न बघायचेत. ते सुद्धा प्रश्न लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊयात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोपं जाईल. आणि शेवटी उरते ती प्रॅक्टिस. वारंवार तीच कन्सेप्ट वाचून, प्रॅक्टिस करून तुम्हाला ती कन्सेप्ट इतकी तोंडपाठ होईल, की तुम्हाला सायन्स जड वाटेल याच्यापुढे. त्यामुळे या पद्धतीने अभ्यास करायचा. आता जर आपण आयोगाचे काही प्रश्न पाहिले, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आधी लेक्चर करायचं, त्यानंतर तुमची कन्सेप्ट व्यवस्थित बिल्ड करायची, त्यानंतर तुम्ही पी-वाय-क्यूकडे जाता आणि लास्ट तुम्ही प्रॅक्टिस करायची. मग जर आपण पी-वाय-क्यूकडे आलो, तर मी तुम्हाला सहज बोलता-बोलता सांगितलं, की नाही, की हवेमध्ये जाणं, प्लॅटफॉर्म असतो, प्लॅटफॉर्मला कॅमेरा असतो आणि त्याद्वारे चित्रीकरण केलं जातं, म्हणजेच फोटो काढले जातात. त्याला आपण एरियल फोटोग्राफी, हवाई छायाचित्रण. इथे एक सोप्पा साधा प्रश्न आहे पहा. तो प्रश्न बघा. उपग्रह व विमानांद्वारे मिळवलेल्या सांख्यिकी आणि प्रतिमा प्राप्त करणे, प्रक्रिया करणे व अर्थ लावण्याच्या शास्त्रास खालीलपैकी काय म्हणतात? ठीक आहे. आता हा क्वेश्चन आला होता ग्रुप सीच्या मेन्सला 2024ला, आत्ताच मागचा क्वेश्चन. मग ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त विचारलंय की आपण उपग्रह असतील किंवा मग विमान असेल. बघा हे दोन्ही प्लॅटफॉर्म कुठे तर हवेमध्ये. यांच्यानुसार आपण सांख्यिकी आणि प्रतिमा प्राप्त करतो. आता इथे शब्द गुंतला होता प्रतिमा. प्रतिमा म्हणजे काय? इमेजेस कॅप्चर करणे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्हाला इमेजेस कॅप्चर करायचे आहेत किंवा आपल्याला काही सांख्यिकी माहिती घ्यायची, म्हणजेच काय, तर इंग्लिशमधून पण बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग सायन्स इज डिफाइन्ड ॲज अ सायन्स ऑफ एक्वायरिंग, प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटेटिंग स्टॅटिस्टिकल डाटा अँड इमेजेस ऑब्टेन फ्रॉम एअरक्राफ्ट अँड सॅटेलाइट. आता सगळ्याला असं वाटतं की एअरक्राफ्ट आहे, सॅटेलाइट आहे, माहिती मिळवली आहे, माहितीवरती काम केले, म्हणजे आपल्याला वाटतं की भौगोलिक प्रणाली म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी जी-आय-एस आहे. पण असं आहे का? तर नाही. इथे एकाच शब्दाने फक्त गोंधळ केला होता मुलांचा. तो म्हणजे प्रतिमा. मग आपण जो काही स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट करतो, तो करतो सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग. फक्त क्वेश्चनचा गोंधळ झाला कुठे? तर इमेजेसमध्ये. ज्यावेळेस आपण इमेज बघतो, तेव्हा एकतर जर फक्त इमेज काढली तर एरियल फोटोग्राफी, इथे स्टॅटिस्टिकल डाटा होता आणि इमेजेस होत्या. म्हणजेच काय? तर रिमोट सेन्सिंग. सॅटेलाइटला जे सेन्सर बसवतो त्याद्वारे आपण इमेज घेतो. त्या इमेजेसवर अभ्यास करण्याचं काम म्हणजेच जी-आय-एस. आणि अभ्यास करून जे आपण माहिती गोळा केली तिथपर्यंत जाण्याचं काम करते ती म्हणजे जी-पी-एस. सगळ्या एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. मग जर मी तुम्हाला सांगितलं, की आता हे झालं रिमोट सेन्सिंग, दूरसंवेदन. मग जी-आय-एसची डेफिनेशन काय होती, की ज्यामुळे मुलं कन्फ्युजनला झाले? फक्त हा शब्द काढून टाकायचा इमेजेस. पुढची तुमची डेफिनेशन आहे ती पूर्णपणे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच जी-आय-एसची. फक्त शब्द काय ॲड झाला होता? इमेजेस. मग इथे तुम्हाला फक्त काय, साधी डेफिनेशन जरी तुम्ही पाठ केली, तरी इथे तुमचे 2 मार्क आले असते. त्याच्या कन्सेप्ट्स अवघड नाहीयेत. फक्त समजून घेताना आपण चुकतोय, की नाही अवघडच आहे, हा पहिला जो तुमच्या मनामध्ये न्यूनगंड झालाय ना, तो काढून टाका. टेक्नॉलॉजी पण सोपं आहे, होऊन जाईल. करायचंय काय फक्त मॅडम सांगतायत तेवढंच. ठीक आहे? म्हणजे होऊन जातं. दुसरा क्वेश्चन बघा, तो पण ग्रुप सी मेन्सचाच आहे 2024चा. आता हा क्वेश्चन त्याच्यापेक्षाही सोपा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे तुम्ही ऑलरेडी प्रीचा अभ्यास करताना लाईटमध्ये बघितलेलं असतं. एक प्रिझम असतो. प्रिझम म्हणजेच ऑप्टिकल जो काही तुमचा इन्स्ट्रुमेंट आहे, त्याद्वारे तुम्ही लाईट रे पास करता आणि पुढे तुम्हाला 7 रे जे काही कलर्स आहेत, त्याचा स्पेक्ट्रम भेटतो. त्यालाच आपण ई-एम-आर म्हणतो, हो की नाही? त्याच्यामुळे तुम्ही एक्स-रेचा अभ्यास केलाय, कारण की एक्स-रेवरती आपण बघतो. वारंवार प्रश्न आहेत. मग त्याच एक्स-रेचे अजून काही घटक आहेत स्पेक्ट्रममधले, जसं की व्हिजिबल असेल, मायक्रोवेव्ह असतील, इन्फ्रारेड असतील. तर याच्यावरती हा क्वेश्चन होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंगमध्ये वापरला जातो? म्हणजे असा कोणता पार्ट आहे ई-एम-आरचा, की जो रिमोट सेन्सिंगमध्ये आपण वापरतो? आता जेव्हा मी तुम्हाला सांगेन, बघा आता मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवत नाहीये, बट सांगतेय. जेव्हा मी तुम्हाला ई-एम-आर शिकवत असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकवत असेल आणि मी तुम्हाला सांगते, की एक व्हाईट रे येतो, म्हणजे एक पांढरा जो काही किरण आहे तो येतो. त्यातून 7 रंगांमध्ये विभाजन होतं. हे 7 रंग. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. मग याच्यामध्ये जे काही रेज आहेत बघा, आता हे 7 रंग म्हणजे तुमचा येतो व्हिजिबल पट्टा. ठीक आहे. मग हा व्हिजिबलचा बेल्ट झाला.
याच्यावरती काही रेज आहेत, खाली काही रेज आहेत. मग ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते की अरे तुम्ही मायक्रोवेव्ह बघताय, एक्स-रे बघताय, त्याचबरोबर इन्फ्रारेड आहेत. मग तुम्ही रिमोट सेन्सिंगमध्ये वापरणार काय? हे शिकवताना आम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला तेच शिकवणार ना, की अरे हे वापरतात आणि याद्वारे रिमोट सेन्सिंग होतं. मग सिंपल क्वेश्चन आहे, व्हिजिबल, मायक्रोवेव्ह की इन्फ्रारेड? इंग्लिशमध्ये पण तेच ऑप्शन आहेत, फक्त तुम्हाला देवनागरीमध्ये लिहून देतात. त्यामुळे प्रत्येकच गोष्ट टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला मराठी मीडियममध्ये ट्रान्सलेट करा, ही अपेक्षा नाही ठेवायची. कारण आयोगच तसं देत नाहीये. पुढे दिले दृश्यमान, सूक्ष्मतरंग आणि अवतरंग. तर जेवढं शक्य होईल तेवढे हे वर्ड्स आहेत ना इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचे. आता व्हिजिबल लाईट रेस तुम्ही ऑलरेडी ह्युमन आय शिकताना, लाईट शिकताना बघितलं असं मी तुम्हाला सांगितलं. मग राहतो विषय काय? व्हिजिबल झालं, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड. यातले कोणते रेज वापरले जातात? तर यापैकी सर्व व्हिजिबल असेल, मायक्रोवेव्ह असेल, इन्फ्रारेड असेल, ह्या सगळ्या रेसचा, ह्या सगळ्या रिजनचा, ह्या सगळ्या बेल्टचा वापर रिमोट सेन्सिंगमध्ये केला जातो. आता हे क्वेश्चन जेव्हा तुम्ही बघता, त्याचं अॅनालिसिस करता, तेव्हा आपल्याला वाटतं की हा मला प्रश्न सुटतायत, हा सिलेबस सोपा आहे. मला पण तुम्हाला तेच सांगायचं की सिलेबस सोपा आहे. तुम्ही जी सिस्टम वापरताय अभ्यास करताना ती बदला फक्त. ती बदलायची पण कशी आहे? तर तुम्ही ऑलरेडी प्रीला पण हेच केलंय, मेन्सला पण हेच करणार. फक्त थोडा अनोळखी सब्जेक्ट आहे. त्यामुळे लेक्चर करताना त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअरिटीला थोडासा जास्त वेळ द्यायचा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, की असे जे काही डेफिनेशनवरती प्रश्न येतात ते तुम्हाला इझिली सुटतात. त्याचबरोबर हा सुद्धा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, की रिमोट सेन्सिंग कळालंय, मग त्याच्यामध्ये कुठले-कुठले रेज वापरले जातात, कुठले रिजन वापरले जातात, तर कुठले आपण हे जे बघितलेत ते. फक्त पाठ करायचा त्या ठिकाणी हा टॉपिक असं म्हटलं तरीही चालेल. एकदा फक्त कन्सेप्ट क्लिअर झाली, की रिमोट सेन्सिंगला हे म्हणतात, एरियल फोटोग्राफी म्हणजे हे असतं, जी म्हणजे हे आणि जी-आय-एस म्हणजे. एकदा फक्त डेफिनेशनचा तेवढा एक पॅराग्राफ जर तुम्हाला कळाला, तर खालचा सगळा डाटा तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येतो. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी शिकून जाता, की आता क्वेश्चन कसा सोडवायचा. आता इथे फक्त काय झालं होतं, की इमेजेस हा वर्ड एक्स्ट्रा होता. मग तुम्ही जर इमेजेस हा वर्ड काढून टाकला, ती पूर्ण डेफिनेशन जी आहे ती जी-आय-एसची होते. तुम्हाला कळालं पाहिजे, की जी-आय-एसच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला इमेजेस म्हणजे प्रतिमा प्राप्त करणे हा शब्दच नकोय. प्रतिमा प्राप्त करणे हा जर शब्द आपल्याला आला, तो पण कसा स्टॅटिस्टिकल डाटा. तर आपण डोळे झाकून उत्तर द्यायचे. सुदूर संवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग. तर अशा काही बेसिक गोष्टी या ठिकाणी आपण पुढे बघणारच आहोत. आता लेक्चर झालं, कन्सेप्ट क्लिअरिटी झाली, पी-वाय-क्यू कसे सोडवायचे ते पण झालं. वरून मी तुम्हाला 2 सॅम्पल क्वेश्चन दाखवले, की हां, हे असं असतं. यासाठी डेफिनेशन पण पाठ लागतात. त्याचे जे काही युजेस आहेत ते पण सगळं पाठ लागतं, की काय-काय वापरलं जातं. आता मुद्दा येतो, की सगळं झालंय मॅडम, फक्त लक्षात राहत नाही. आज तुम्ही रात्रभर खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला, सकाळी चहा प्यायला गेला आणि सगळंच विसरून गेला. तर बऱ्याचशा जणांसोबत होतं. मग त्यावेळेस काय करायचंय तुम्ही, डायरेक्टली एक ब्लँक पेपर घ्यायचा आणि लिहीत चालायचं. पण काय वाचलंय ना, आठवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला पॉवराइज करता ना, की अरे तुला आठवलं पाहिजे, थोडासा जोर टाकता ना मेंदूवरती, तेव्हा तो काम करतो. तुम्ही तुमचा मेंदू करून ठेवलाय जड, तर थोडासा ढिल्ला सोडा, की हां, तुला आठवतंय, तुला होईल, तू वाचलंय, लक्षात येतं. ऑटोमॅटिक तुमचे मी तर म्हणते तुमचे 70% क्वेश्चन जे आहेत रिमोट सेन्सिंगचे, ते फक्त आणि फक्त एलिमिनेशनची पद्धत आहे ना, त्यावर सुटून जातात. त्याच्यामुळे फक्त कन्सेप्ट करा. इथून पुढे आपण प्रॅक्टिसचा त्याचा पुढे पाहू. पण 70% जर आपल्याला एलिमिनेशनवरून सुटतंय, तर उरलेले 30% येणार कुठे? तर डेफिनेशनवरती. मग ती डेफिनेशन तुम्ही पाठ करणारच आहात की. त्याच्यामुळे हा जो तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे, की मी वाचलंय तर खरी आता लक्षात तर राहत नाही, हा पहिले काढून टाका. कारण की जेव्हा तुम्ही अभ्यास केलेला असतो, तो पण सांगितलाय तसा, त्यावेळेस ते लक्षात राहतच. जगाच्या पाठीवरती अजून याच्यापेक्षा वेगळी पद्धत कोणतीच नाहीये. सगळे मुलं सारखाच अभ्यास करतात. फक्त फरक काय असतो, की त्यांचं डोकं किती वापरतात. तुम्हीही तुम्हाला शक्य होईल तेवढं 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता वाचलं पण, कन्सेप्ट पण झाले, प्रॅक्टिस पण झालं, सगळं झालं आणि मी गेलो आयोगाच्या मेन्सच्या पेपरला. तिथे बसलोय. एकतर 11चा टायमिंग असतो. वर्गातले 24 विद्यार्थी, सूक्ष्म आवाजामध्ये तुमचा पुढचा फॅन चालू असतो आणि फुल प्रेशर डोक्यावरती, की "अरे यार, मी वाचलं होतं मग त्याचं काय होतं?" त्याचा काही तू विचारच करू नको. तू फक्त पेपरमध्ये जे प्रश्न आलेत, ते एलिमिनेशननी सुटतायत का? डेफिनेशन वाचली ती मला कुठे कळतीये का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर. काय केलं याच्यापेक्षा तुम्ही जो क्वेश्चन बघणार आहात, तो क्वेश्चन रीड करा. खालचे 4 पर्याय बघा. ते 4 पर्यायमधनं तुम्हाला एक जर ओळखीचा वाटला, हां, एलिमिनेट होतोय, एलिमिनेट करा. हा पण नाही, 100% तिथे थोडीशी रिस्क घ्यायची असते. तुम्ही आता मेन्सला आलात. तुम्ही आता प्री पास केली म्हणजे तुम्ही ऑलरेडी हुशार कॅटेगरीमध्ये आलात. हो की नाही? ती पण एक चाळणीच आहे की नाही? प्रीमधून काही मुलं काढतात आणि मेन्सला पाठवतात. सगळे सरसकट नाही पाठवत. मग तुम्ही जर इथपर्यंत आलाय तर थोडीशी रिस्क घ्यायची, की हां,
मला 90% जर माहिती ना हा ऑप्शन नाहीये, तर तो 100% नाहीये. तिथे वेळ घालवायचा नाहीये. थोडीशी रिस्क घेत चालायची म्हणजे डोक्यावरचं टेन्शन पण कमी होतं, सवय पण लागते आणि जर एखादा प्रश्न चुकलाय, ठीक आहे? तर दुसऱ्या वेळेस असा दुसरा प्रयत्न तर कोणाच्या आयुष्यात येऊ नये. पण जरी तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा मेन्सला बसले, तर तेव्हा तो प्रश्न तुमचा कधीच चुकत नाही. त्याच्यामुळे थोडीशी रिस्क घ्यायला शिका. क्वेश्चन सोडवताना मला 100% माहिती आहे. हे जे तुमच्या मनात असतं की नाही 100% माहिती असल्याशिवाय मी उत्तर लिहिणार नाही. हे थोडंसं कमी करायचं. प्रीला हे ओके आहे, पण मेन्सला आलं की हे थोडंसं कमी करायचं. प्रश्न बघायचा, थोडीशी रिस्क घ्यायची आणि ॲन्सर लिहून यायचं. कारण की पहिले तुम्हाला प्रश्न एकाच मार्काला होता. आता एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांना विचारला जातोय. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या याचं जेवढं काही एनालिसिस करता येईल पी-वाय-क्यूचं तेवढं करा. आणि मेन म्हणजे याचं एनालिसिस करूनच सिलेबस डिकोड केलेला असतो प्रत्येक शिक्षकाने. त्याच्यामुळे तिथे तुमचं अर्धं काम झालेलं असतं. तर रिमोट सेन्सिंगचा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित आय-सी-टी, त्याच्यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, काही सायबर क्राईम असतील, नंतर रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, जी-आय-एस, जी-पी-एस एवढे सारे घटक तुम्ही जेवढं शिकवलं तेवढे जर परफेक्शननी केले आणि पी-वाय-क्यू बघितले, तर तुम्हाला याच्या पलीकडे कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. व्यवस्थित हे मुद्दे करा, पी-वाय-क्यू सोडवा आणि डायरेक्टली पेपरला जायचं. ठीक आहे? तर असं हे जे काही आपण रिमोट सेन्सिंग बघितलं, की खूप अवघड असतं, समजतच नाही, किचकट आहे. कन्सेप्ट किचकटच आहेत, पण त्या जर व्यवस्थितरित्या समजून घेतल्या, तर हा विषय नक्की तुम्हाला सोपा होईल. भेटूया एका नवीन लेक्चरसोबत.